मराठा समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी या योजनेचं अनुदान विद्यार्थ्यांना 2 महिने झाले तरी अजून मिळालं नाही। त्यामुळे बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचं विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सांगितलं। दानवे यांनी सारथी कार्यालयात फोन लावून चर्चा केली असता विद्यार्थ्यांना अनुदान लवकरात लवकर मिळेल असा शब्द दिलाय। सारथीची बँकिंगची बॅच सुरू झाली आहे। आता पूर्ण 2.5 महिने होत आले मी आलो। आमच्यातले बरेच स्टुडंट असे ती स्कॉलरशिपच्या भरवशावर आले आहेत, पण 2 महिन्यापासून आम्हाला गव्हर्नमेंट कडून काही स्टायफंड नाही आला। त्याच्यासाठी आम्ही सरांकडे निवेदन द्यायला आलो होतो। सरांनी ते निवेदन घेतलं, आमचा इश्यू ऐकून घेतला आणि सारथी ऑफिसला सरांनी फोनही केला होता। तिथं आमचं निवेदन पोहोचवलं सरांनी आणि पुढे मुंबईला गेल्या सर तो विषयावर बोलू अशी सरांनी आम्हाला हमी दिली आहे आणि लवकरात लवकर हा इश्यू होईल, सॉल्व्ह होईल याबद्दल सर बोलणे। कल्याणी जगताप ते स्कॉलरशिप आम्ही दिली होती, त्याचे क्लास चालू झालेले आहेत। त्यासाठी आम्ही इथं 15 एप्रिल पासून तिथं आलेलो होतो। तर आतापर्यंत आम्हाला स्टायपेंड आणि विद्यावेतन दोन्ही मिळालेलं नाही। क्लास चालू झाले पण अजून 2-2.5 महिने झाले, अजूनपर्यंत स्टायपेंड आलेलं नाही। तर आम्ही त्यासाठी दादांकडे आलो होतो, तर त्यांनी ते म्हणाले की आम्हाला इश्यू सॉल्व्ह करून देतील असं त्यांनी आम्हाला आव्हान दिलेलं आहे। थँक्यू। मी सातारामधून आलो। बाकी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आहेत मुली, खूप लांबून आलेत आणि स्टायपेंड स्कॉलरशिपच्या याच्यावरती आलेलो आहोत। हर्षदा गोडसे। आमची सारथी संस्था पुणे या बाबतीत विषय होता। आमचे मागच्या वर्षी वेगवेगळ्या परीक्षांसाठी विद्यावेतन भेटते त्या संस्थेमार्फत आमची 2024 सप्टेंबरमध्ये एक्झाम झाली होती। त्यानंतर 5-6 महिन्यानंतर एप्रिल 15ला बॅच सुरू झाली। बॅच सुरू झाल्यानंतर आता 2 महिने उलटून गेले तरी पण स्टायपेंड भेटलेलं नाही। काय म्हणली तर आम्ही हेच विरोधी पक्षनेते यांच्याकडं त्यांना निवेदन दिलं की इथं मुलं स्टायपेंडसाठी बाहेर गावून बॅच करण्यासाठी आलेले आहेत, ते 2-2 महिन्यापासून इथं राहत आहेत। त्यांच्या स्टायपेंडसाठी लवकरात लवकर काहीतरी करावं असं। नाव काय? योगेश रंगनाथ साने।